अनिका म्हणाली त्या गावछापचा आजोबा आब्बा तो गेला, तो ढगाआड गेलाय. आई आहे गावात, तिची आई आहे. आई आहे तर मग बाप कुठे आहे? काहीतरी काहीतरी चुकतंय असं सारखं वाटतंय. सारखं असं वाटतंय काहीतरी घोळ आहे याच्यामध्ये. कुठली तरी काहीतरी कडी जी काही एखादी आहे ती अशी हातातून निसटल्यासारखी का वाटते मला कळत नाही. कधी ह्या गोष्टींचं असं निराकरण होईल ना मला काही कळत नाहीये. काय करावं? अनिका काय करणार आहे म्हणा. अरे काय मुलगी आहे ही. तिला सांगितलं मी नयनतारालाच काय तो मेसेज कर, जे काय असेल ते तिला पाठव. मला पाठवायची काय गरज होती? काय या काय वेळी होत का? कळलं? गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाभळी कमळी 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 कमळी. गौरी म्हणजे गौरी जिवंत आहे. अनिका अनिका आता जो व्हिडिओ पाठवलास ना तू, त्या व्हिडिओमध्ये बघ सगळ्यात मागे कोण उभी आहे बघ. ग्रॅनी आजी तू जरा वेडी आहेस का? मी व्हिडिओ तुला रिश आणि कमी काय करताय हे बघायला पाठवला आणि तू भलतच काहीतरी बघतीये. अगं ए मूर्खा मुली, सांगते तेवढं पटकन तर कळलं ना. नाही नाही जास्त आगाऊपणे बोलू नकोस. मी काय मला बावळट बोलायचं नाही. निमूटपणे ऐक, मी काय विचारते ना त्याचं नीट उत्तर दे मला. सगळ्यात मागे बघ एक बाई उभी आहे, असा मध्ये भांग पडलेला अशी. हा ती कोण आहे बघ? कोण आहे? अच्छा ही बाई, ही कमळीची आई आहे सरोज. खूप म्हणजे शब्दात सांगताही येणार नाही इतकं प्रेम करतो तुझ्यावर. आणि माझं स्पष्ट मत आहे, मला तुझ्याबद्दल जे वाटतं ते तुलाही वाटलं पाहिजे असं हट्ट नाहीये, गरजच नाही. तू कदाचित नसशील तसा विचार केला, करणारही नाहीस. खरं आपण मित्र राहू, काहीच हरकत नाही. मी कायम आहे तुझ्या पाठीशी. तू थांबू नको, पण तू कर. तुला जे योग्य वाटतंय ना ते कर. मुंबईला जा, शिक्षण पूर्ण कर, आबांची इच्छा पूर्ण कर. रिमेंबर दॅट आय विल ऑलवेज लव्ह यू.
कमळी, तुला कदाचित राग आला असेल माझा, कदाचित माझा चेहराही बघावासा नाही वाटणार तुला, पण मला तेही चालेल. पण कमळी, माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. तू माझी साथ दे किंवा नको देऊ, मी तुझी साथ नाही सोडणार कधीच. मी जिवंत आहे तोपर्यंत तर शक्यच नाही. आणि कठीण प्रसंगात कधी मागे वळून बघितलंस तर कदाचित तुझी सावली सोडून गेली असेल तुला, पण मी नाही जाणार. मी आहे कायम तुझ्या बरोबर. उशीर झालाय, फार वेळ थांबू नकोस, आता आई वाट बघत असेल. येतो, काळजी घे.